जगभरामध्ये बसला असताना भारत सर्वात सुरक्षित देश आहे। आज काही ठिकाणी काही लोक आणि जनाब संजय राऊत सारखे लोक जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचं काम सुरू करतायत। देशामध्ये आज घडीला जवळपास 50 लाख गॅस सिलेंडर रोज वितरित केले जात आहेत। ज्या होर्मुझ खाडीमधनं भारताला कच्च्या तेलाची आयात होते त्या सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे। आपण पर्यायी मार्गाचा अवलंब देखील करतोय आणि जवळपास इतर देशांकडून आपली कच्च्या तेलाची खरेदी देखील वाढलेली आहे। केंद्र सरकार या सर्व प्रकरणामध्ये खबरदारीचे सगळे उपाय घेते आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसू नये, गॅस वितरण वेळेत झालं पाहिजे यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत। युद्ध पातळीवर सगळे पर्याय निवडले जातात। असं असताना संजय राऊत जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचं पाप करतायत आणि लोकांना पॅनिक निर्माणता झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत। परंतु केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, सर्वसामान्य नागरिकांना वेळेत गॅस पुरवठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहेत आणि देशाचे नागरिक देखील या प्रकरणामध्ये पूर्ण सहकार्य करत आहेत। जगभरामध्ये अनेक देशांना या युद्धाचा फटका बसला, परंतु भारताची भूमी ही सगळ्यात सुरक्षित भूमी आहे आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत गॅस पोहोचवण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे आणि ती सुरळीतपणे सुरू असताना एक पॅनिकता निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडून केला जातोय। खरं तर देशामध्ये सुरक्षित अशी गॅस प्रणाली सुरू आहे, लोक व्यवस्थित राहत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताचा झेंडा अभिमानानं उंचावतो हे बघून संजय राऊत यांचं पोट दुखतंय। संजय राऊत यांना अपचन होतंय, त्यामुळं संजय राऊत यांना गॅसचा त्रास झालाय। त्यामुळं संजय राऊत यांनी बाटल्यावर बसावं आणि ते गॅस भरून द्यावा आणि त्या गॅसला संजय राजाराम राऊत असं नाव देऊन तो गॅस मातोश्री आणि इतर उबाटा गटाच्या नेत्यांकडे वितरित केला जावा। संजय राऊत, तुमच्यामध्ये अपचनाची प्रक्रिया जास्त झालीये। तुमची पोटदुखी का होते तर देश पुढे जातोय आणि या पोटदुखीतून जो निर्माण होणारा गॅस आहे त्या गॅसला संजय राजाराम राऊत हे नाव देऊन उबाटा गटाच्या नेत्यांना ते गॅस वितरित केला पाहिजे। राज्यामध्ये कुठेही गॅसचा तुटवडा नाहीये। प्रत्येक नागरिकापर्यंत जिथं जिथं आपण बुकिंग झाली त्या प्रत्येक नागरिकाला 2 दिवसामध्ये गॅस उपलब्ध होते। ज्या पद्धतीनं राज्य सरकार खबरदारी घेतं, केंद्र सरकार देखील खबरदारी घेते आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा झळा बसू नये, याचा फटका बसू नये यासाठी काळजी केली जाते। 50 लाख सिलेंडरचं वितरण रोज केलं जातंय। संजय राऊत, कुठेही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत नाही, तुमची मात्र पोटदुखी होते की अनेक देशांना फटका बसलेला असताना भारत कसा सुरळीत आहे आणि भारत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात का सुरक्षित आहे याच्यामुळे संजय राऊत यांना जास्त त्रास होतोय। सर्वसामान्य नागरिकांना घरपोच सिलेंडर मिळत आहेत। संजय राऊत, तुम्ही कुठे गॅस घेण्यासाठी रांगेत उभे आहात का? आदित्य ठाकरे गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी रांगेत उभे आहेत का? उद्धवजी ठाकरे गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी रांगेत उभे आहेत का? संजय राऊत यांचे कुटुंबीय गॅस खरेदी करण्यासाठी रांगेत उपलब्ध आहेत का? कुणीही गॅस घेण्यासाठी रांगेत उपलब्ध नाही। उलट 2012चे रांगेत असलेल्या नागरिकांचे फोटो काँग्रेसकडनं आणि उभाटा गटाकडनं व्हायरल केले जातात। खरं तर काँग्रेसच्या काळामध्ये गॅस खरेदी करण्यासाठी ज्या रांगा लागत होत्या त्या रांगांचे फोटो आता ट्विट करण्याची नामुष्की काँग्रेसवर आणि उभाटा गटावर आली। हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे। देशामधली वितरण व्यवस्था अतिशय चांगली आहे आणि ती येत्या काही दिवसात आणखी सुरळीत केली जाईल। संजय राऊत, तुम्ही कुठेही आम्हाला गॅस सिलेंडर घेण्यासाठी रांगेत दिसला नाहीत, ना उद्धवजी दिसले ना आदित्य ठाकरे दिसले। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची शिष्टा ही जगभराला माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रयत्नामुळेच
वेगवेगळ्या देशांकडनं आपण कच्चं तेल आयात करतोय आणि आपण अतिशय सक्षमपणे वितरण व्यवस्था चांगली ठेवलेली आहे. पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये काय अवस्था झाली हे संजय राऊतांनी बघायला पाहिजे. 350 रुपये लिटर डिझेल आणि पेट्रोलचे भाव झालेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर काय अवस्था झाली हे आजूबाजूला बघा. भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सगळ्यात सुरक्षित देश आहे. भारताकडे वाकड्या नजरेनं बघायची हिंमत कुणाची होत नाही. परंतु दुर्दैवानं संजय राऊत रोज आपल्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघतात. आपल्या देशाचं वाटोळं झालं पाहिजे असं स्वप्न संजय राऊत सातत्यानं बघतायत. इराण आणि इस्रायलचं युद्ध झालंय, त्याचा फटका आपल्या देशाला बसला पाहिजे, अराजकता निर्माण झाली पाहिजे असं स्वप्न संजय राऊत बघतात. परंतु संजय राऊत, तुमचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. कारण 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. येत्या काही दिवसामध्ये ही गॅसची वितरण व्यवस्था देखील सुरळीत होईल. युद्धामुळे संजय राऊत बेरोजगार झालेत, युद्धामुळे राहुल गांधी बेरोजगार झालेत, युद्धामुळे उद्धवजी ठाकरे बेरोजगार झालेत. सर्वसामान्य नागरिकांची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकार सक्षम आहे, राज्य सरकार सक्षम आहे आणि अतिशय चांगली काळजी मोदीजी हे सर्वसामान्य नागरिकांची घेतात. देशाची चिंता करण्याची जबाबदारी लोकांनी नरेंद्र मोदीजींवर दिली आहे. संजय राऊत यांनी आपल्या पक्षाची चिंता करावी, आपल्या उद्धवजी ठाकरे यांची चिंता करावी. आदित्य ठाकरे यांचा जसा पत्ता कट केला, प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट केला, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षामध्ये आपली काय अवस्था होणार आहे याबद्दल संजय राऊत यांनी जास्त विचार करावा. देशाची चिंता करण्यासाठी आणि देशाचा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व सक्षम आणि समर्थ आहे. खूप खूप धन्यवाद.